नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या हुशारकी या कथासंग्रहातली पुढची कथा. कथेचं नाव आहे एका पायावर तयार. ऐकूयात कोण एका पायावर तयार आहे आणि कशासाठी तयार आहे विजय कापडी सरांच्या या कथेच्या माध्यमातून. लग्न संस्थेच्या बाबतीतलं एक सर्वसाधारण वास्तव म्हणजे लग्नाच्या मांडवाखालून न गेलेल्यांना कधी एकदा आपलं लग्न होतंय असं झालेलं असतं आणि लग्न करून मोकळे झालेल्यांना आपण उगाच लग्नाला हो म्हटलं म्हटलं तर फारसं बिघडलं नसतं असंच वाटत असतं. आमचा छोटू सामंत मात्र या बाबतीत अगदी ठाम आहे बरं. त्याला मुळी लग्नच करायचं नाही आहे. छोटू या त्याच्या 2 अक्षरी नावावर जाऊ नका बरं का. वयाची 25 कधीच उलटलेला तो एक धट्टाकट्टा निरोगी उत्तम नोकरी असलेला म्हणजे लग्नाच्या बाजारात एक उत्तम स्थळ म्हणून ओळखला जाणारा तरुण आणि तगडा जवान आहे. छोटूच्या बाबतीत सांगण्यासारखी एक विशेष गोष्ट म्हणजे तो सिने नटासारखा देखणा सुद्धा आहे. आणि एवढं सगळं असून देखील त्याला लग्न करायचं नाही असं तो म्हणतो. आणि हा काय न्याय झाला का असं खुद्द त्याच्या आईचं शांताबाईचं मत आहे. छोटूचे आई बाबा विशेष करून शांताबाई त्याच्या पाठीशीच लागली आहे की कधी लग्न करायला घेतोस ते सांग. त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वावर आणि विशेष करून त्याच्या देखणेपणावर भाळलेल्या काही तरुणी त्याच्याशी मैत्री करण्यासाठी आतुरलेल्या आहेत. काहींना थोडंफार यश मिळालंय. त्या त्याची भेट घेण्यासाठी घरातही येऊ पाहत आहेत. पण छोटू त्यांना दारातल्या दारात कटवतोय. एकीलाही त्यांनी कधी घरीत म्हणून घेतलेलं नाही. आपल्या आईबाबांशी ओळख करून देणं तर मग लांबच राहिलं. त्यामुळे आपल्या या पोराचं हे असं तरुणींना 4 हात लांबच ठेवण्याचं काय चाललंय बाबा याबद्दल त्याचे बाबा विश्वंभरराव संचित आहेत. त्यांना वेगळी शंका यायला लागली. तर आई त्याच्याकडे येणाऱ्या आणि घराचा उंबरठा न ओलांडताच निघून जाणाऱ्या तरुणीत आपली सून होण्यास कोण लायक आहे याचा अंदाज घ्यायला लागली आहे. आणि छोटूच्या लग्नाच्या आघाडीवर तर सगळी सामसूम आहे. पण म्हणून काही शांताबाई हातावर हात आणि पायावर पाय ठेवून बसलेले नाही आहेत. आपल्या परीनं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे छोटूला लग्नाच्या बोहल्यावर उभं करण्याचं काम तिने आपली नणंद म्हणजे छोटूची आवडती आत्या वैशालीवर सोपवले. छोटू वैशालीला मानतो. 12वी नंतरच्या शिक्षणाच्या बाबतीतच नाही तर पुढच्या नोकरीच्या निवडीबद्दल छोटूनं त्याच्या वैशाली आत्याच्या मतानंतरच निर्णय घेतलेत हे तिने पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे छोटूच्या लग्नाचं खटलं तिने त्याच्या वैशाली आत्यावर ढकलून दिलेलं आहे. वैशालीने मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. तर आज आपल्या दिवसभराच्या कामांच्या यादीतल्या सर्वात प्रथम क्रमांकावर असलेल्या कामाचा निकाल लावण्यासाठी तिने छोटूची भेट घेतली. आल्या आल्या त्याला विचारलं, काय छोटूराव, लाडू कधी देताय? लाडू? कसले लाडू? वेळ घेऊन पेडगावला जाण्यात पटाईस आहे तू. छोटू, लाडू कसले असतात? अरे तुझ्या लग्नाचे लाडू. ते नाही मिळणार कोणाला. हां म्हणजे तसे लाडू मिळतील पण माझ्या लग्नाचे काही मिळणार नाही. मी सांगितलं आहे तसं आईला. त्याला त्रिफळाचीत करायला वैशालीनं टाकलेला यॉर्कर तटवत छोटूने उत्तर दिलं, अरे पण तिला सून हवी आहे ना. त्याचं काय? सून कशाला हवी आहे तिला? सून आता सून कशाला हवी असते रे? लोणचं घालायला तर सून नको असते. अरे लोक विचारतात तिला सारखं सारखं सून कधी आणणार, सून कधी आणणार. अच्छा म्हणजे लोक विचारतायत म्हणून ती सून आणायला तयार झाली आहे का? पण मी तयार नाही ना. त्याचं काय? तू सून आणूच नको रे इतक्या. तू बायको आण, बायको स्वतःसाठी. काय करायची का मला बायको? हे बघ, मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, त्याला नोकरी लागली, तो स्थिरस्थावर झाला की सगळ्यांचं लक्ष जातं त्याच्याकडे. चौकशी सुरू होते. नवरा म्हणून मुलगा छान आहे असं सगळीकडे बोललं जातं. आणि मग मुली सांगून यायला लागतात. मग त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्यात अधिक आवडलेल्या मुलीशी लग्न करायचं असतं. म्हणजे मग चौकशी तात्पुरती का होईना थांबते. हां तात्पुरती थांबते? तात्पुरती म्हणजे मी नाही समजलो. तू नाही समजणार रे. समजूनच घ्यायचं नाही असं ठरवलंयस ना तू.
अरे मग लग्नानंतरची चौकशी म्हणजे आता पाळणा कधी हरणार, पेढे बर्फी वाटायला कधी येणार, का द्वितीय तृतीय पंचवार्षिक योजना आहे तुमची? आता हे सगळं काय आहे हे विचारू नको हा तुम्हाला. कम ऑन छोटू, बी रिझनेबल. त्या अगं किती जुने बुरसटलेले विचार आहेत का तुझे? काही नाही हा जुने बुरसटलेले. अरे लग्न हा विचारच असा आहे की तो कधी कधी म्हणून जुना होत नसतो. 100च का, हजारो वर्षापूर्वी लग्न झाली आहेत, आत्ता होत आहेत आणि इथून पुढेही ती होत राहणार आहे. हां, आता काहींची लग्नाची गाडी चुकते. आपल्या हरिकाकांचं कुठे झालंय लग्न? का हरिकाकांचं लग्न का नाही झालं? आपल्या लग्नाचा विषय साईड ट्रॅक करण्यासाठी छोटूनं हरिकाकाच्या न झालेल्या लग्नाची चौकशी सुरू केली. अरे हरिकाकाची गोष्ट वेगळी आहे छोटू. नाही, कशी वेगळी आहे ते समजू दे ना मला. हे बघ, अगदी साधं कारण आहे. हरिकाकांना कोणीतरी विचारलं लग्न कधी करणार, तर त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे हरिकाका लाजले. बस, त्यांच्या लाजण्याचं कारण भलतंच समजून पुढे हरिकाकांना कोणी विचारलंच नाही. करा माझं लग्न किंवा कधी करणार माझं लग्न असं हरिकाकांनी हे समक्ष किंवा आडून सुचवलं नाही. त्यांनी उघड विचारायला सुरुवात केली तोपर्यंत त्यांचं वय उलटलं होतं. त्यांच्या वयाची एकही बाई लग्नाशिवाय उरलेली नव्हती. मग कुठून आणणार हरिकाकांसाठी मुलगी? ज्या उपलब्ध होत्या त्या सगळ्यांना त्यांच्या वयाचा नवरा हवा होता. अशा रीतीने हरिकाकाचं लग्न राहिलं. वैशाली आत्यानं हरिकाकाच्या लग्नाच्या अध्यायाचं शेवटचं पान वाचून दाखवलं आणि अध्यायाची पानं कपड्यात बांधून तो बाजूला ठेवून दिला. छोटू म्हणाला, मग मला देखील हरिकाकांसारखं बिन लग्नाचं राहायला आवडेल. फार हाल होतील रे तुझे, फार हाल होतील. आत्ता म्हणतोयस तू, पण पुढचं आणखीन 10-20 किंवा जास्ती वर्षांनंतरचा विचार कर की. कशाला? त्याऐवजी हरिकाकांची भेट घे, त्यांना विचार कसं वाटतंय म्हणून. ते सविस्तर सांगतील तुला. मग ते सगळं ऐकून तुझ्या अंगावर भयाचा काटा उभा राहील. अरे हरिकाकांचे जेवणाचे हाल होत आहेत, तुला चालेल का? तुझे हाल तसे झाले तर? काहीतरीच काय बोलतीयस? मी जेवणाचा डबा लावीन की. आयुष्यभर डब्यातलं अन्न गिळणार तू? शी, असं काहीतरी जगा वेगळं नको रे बोलू. लग्न ही सगळ्यांनी करायची गोष्ट आहे. तुझ्या आईबाबांनी केलं, मी केलं. तुझ्या बाबांचं आणि आतोबाच्या जन्माचं सार्थक झालं. आणि आईच्या आणि तुझ्या जन्माच्या सार्थकाचं काय? आमच्याही जन्माचं सार्थक झालं असं समज हवं तर. का नाही, समजायचं कशासाठी? बाबा आणि आतोबासारखं तुमचं का नाही झालं सार्थक का काय ते? तो वेगळा विषय आहे रे, लग्नानंतरचा आहे. सध्याचा विषय तुझ्या लग्नाचा आहे. ते तू कधी करणार ते मला सांग. पुढच्या जन्मी. का पुढच्या जन्मी का म्हणून? या जन्मात का नाही बरं? आणि हे बघ, पुढचा जन्म पाहिलाय कोणी रे? कुणीच पाहिलेला नाही तो. त्यामुळे जे काय करायचं ते या जन्मात करायचं, मोकळं व्हायचं. हां, लग्न आलं त्याच्यातच करायचं, मोकळं होऊन जायचं. सांग, कधी जातोयस मांडवा खालनं? त्याबद्दल सांगितलं की कितीतरी वेळा. पुन्हा काय आहे ग? ते ऐकून झालंय. मी म्हणजे तू लग्नाला उभा आहेस असं तू जोपर्यंत म्हणणार नाहीस तोपर्यंत हा प्रश्न मी पुन्हा विचारणार. अरे तुझ्या आईचा विचार कर. अरे तिने तुझ्यासाठी आणखीन किती दिवस खस्ता खायच्या रे? खस्ता? ती माझ्यासाठी खस्ता काढतीये का? आणि काय ग, तू जी मुलगी माझ्या लग्नासाठी आणू बघतीयस ती माझ्या खस्ता खाण्यासाठी का? तू शब्दच्छल करू नको रे. साध्या प्रश्नाचं साधं उत्तर दे बरं. काय उत्तर देणार ग? दिलं की मागाशी, मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. अरे पण लग्नाची एवढी ॲलर्जी कशासाठी? मला सांग, तुला कोणा पोरीने दागा दिलाय का? प्रेमात पडला होतास का तू कोणाच्या? तिने नकार ऐकवला म्हणून वैतागून लग्नच करायचं नाही या निर्णयाशी आलास का तू? तसं असेल तर तिचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांग मला. झिंज्या पकडते, उभी करते तिला तुझ्या पुढ्यात. हे बघ आत्या, एवढं सगळं करायची काही गरज नाही आहे. मुळात मी कोणाच्या प्रेमात पडलेलो नाहीच आहे. एवढंच नाही तर कोणाच्या प्रेमात पडण्याचा माझा विचारही नाही आहे. मग तर झालं. हे मात्र छान केलंस हां. आज मी तिला कोणाच्याच प्रेमात पडलेला नाहीस हे उत्तम म्हणायला हवं. पण सावध राहा हां, काही पोरी तुझ्या प्रेमात पडू शकतात. तू सुद्धा आपल्या प्रेमात पडायला हवंस म्हणून आकाश पातळ एक करायला घेतील त्या. तू भाबडा तरुण, त्यांच्या प्रेमातही पडशील. मग त्या म्हणतील, म्हणजे त्यातली एक म्हणेलच ना की चल आता आपण लग्न करू. आत्या तुला सांगू का? सांग. अरे अच्छे काम को देरी क्यों? बोल. अगं मी
कॉलेजात फायनल इयरला होतो ना, तेव्हा 2 पोरी माझ्यावर लट्टू झाल्या होत्या. अरे आहेसच तू लट्टू होण्यासारखा. मग पुढे काय झालं? पण काय रे, 2 पोरी लट्टू झाल्या होत्या म्हणजे एकामागून एक का एकाच वेळी दोघी? एकामागून एक नाही, काही एकाच वेळी दोघी. अगं त्यांच्यात बीट लागली होती, कोण मला आधी गटवतंय. काय म्हणतोयस? हे तर भलतं इंटरेस्टिंग आहे. मला बोलला नाहीस ते तू कधी. काय बोलणार अगं, त्यांच्यामुळे मी पडलो त्रासात. कॉलेजातले इतर काही मला विचारायला लागले, एकाच वेळी 2-2 पोरी प्रेमात पडण्यासारखं तुझ्यात आहे काय? हे काय आहे म्हणजे काय? आहेसच तू तसा, सरळ सांगायचं ना तू त्यांना. नाही, मी म्हणालो मला कशाला विचारताय, तुम्ही त्यांना जाऊन विचारा. हां, हे बेस्ट केलंस. बरं, मग पुढे काय झालं? त्यांनी त्यांनाच विचारलं. त्या पोरी माझ्यावर वैतागल्या. त्यांनी प्रिन्सिपॉल साहेबांकडे जाऊन मग माझी तक्रार केली. अगं 96, काय म्हणून तक्रार केली? त्या माझ्या प्रेमात पडल्यात असं मी उगाचच सगळ्यांना सांगतोय अशी तक्रार केली. अगं बाई, मग तू काय केलं? अगं मी काय करायच्या आधी त्या दोघींना प्रिन्सिपॉल साहेबांनी सल्ला दिला की त्यांनी माझ्या विरुद्ध पोलिसात जाऊन तक्रार करावी. परिणामी पोलिसांनी मला चौकीत बोलवलं, हाग्या दम दिला, गजा आड टाकतो म्हणाले. मी काय घाबरलो होतो माहिती आहे? अगं बाई, हो का? मग एवढं सगळं घडलं पण एका शब्दाने मला बोलला नाहीस तू. काय रे, मला फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर समजतोस ना तू? अगं हे काय तुझ्यासमोर बोलायची गोष्ट आहे का? त्या पोलिसांनी मला दम दिला, हाग्या दम. हो, आता हाग्या दम मला दिला हे कळल्यावर तुझं काय मत झालं असतं माझ्याबद्दल? अरे पण मी तुला मदत केली असती का नाही? गरज नव्हती ग. अगं तोपर्यंत परीक्षेसाठी म्हणून कॉलेज बंद झालं होतं. मग मी घरी बसून अभ्यास केला. त्या पोरींना टाळता आलं मला. पण एक झालं, पोरी एवढ्या डेंजरस असू शकतात याची मला पूर्ण कल्पना आली. त्यामुळे समोर दिसल्या की रस्ता बदलायचा, पलीकडे जायचं, नाहीतर सरळ घुमजाव करायचं, झपाझपा पावलं टाकत निघून जायचं असं मी ठरवलं आणि मी ते तसं केलं. ते झालं रे. अरे सगळ्याच तशा कुठे असतात असं तुला वाटतंय? माझा अनुभव वेगळा आहे. म्हणजे दुसरी बाया पण भेटली काय तुला? सांगतोय काय, ऑफिसात एक जण लागली माझ्या पाठीशी. तिला कटवण्यासाठी मी तिला म्हणालो की मला नोकरी करणारी मुलगी नकोच आहे. तर ती म्हणाली मी नोकरी सोडते, मी कंटाळलीच आहे नोकरीला. मला काय बोलावं कळेना. तेव्हा तीच म्हणाली की अहो असं काय करताय, सध्याच्या महागाईत एकाचा पगार पुरेलच कसा? पण तुमचा आग्रह असेल एकाच्याच पगारात भागवायचं तर मग तुम्हीच सोडा नोकरी, माझ्या पगारात आपण जमवून टाकू. मग मी तिला कायमचं टाळण्यासाठी नोकरी सोडली आणि दुसरीकडची नोकरी मी पकडली. हां, आता आठवतंय मला, मागे तू नोकरी सोडली होतीस आणि महिनाभर नवीन नोकरीच्या शोधात होतास तू. अगं बाई, त्यामागचं कारण हे होतं. पण बरं झालं की नाही तुझं? नव्या नोकरीत तुला पगार जास्त मिळाला का नाही? हां, पण या नव्या नोकरीच्या ठिकाणी आणखीन एक जण भेटली. मला लग्नच करायचं नाही असं म्हटल्यावर आनंदानं टाळ्या वाजवत म्हटली आपण सहजीवनाचा प्रयोग करू, लग्नाचे फायदे घेऊ, तोटे टाळू. अगं बाई, असं सुचवलं आहे तिने. मग तू काय केलं? काय करणार मी? ती नोकरी दिली सोडून आणि नव्या नोकरीच्या ठिकाणी झालो जॉईन. तुला विचारलं होतं ना बघ मी, त्यावेळेला तू म्हणाली होती प्रॉस्पेक्टस चांगले असतील तर सोड नोकरी, धर नवी नोकरी. हां, पण तू नोकरी सोडण्यामागचं कारण नव्हतं मला सांगितलं. पुन्हा तेच, या अशा गोष्टी तुला कशा सांगणार ग? आणखीनही बरंच न सांगण्यासारखं घडलं, पण लग्न न करण्यामागे जे घडलं ना ते वेगळं आहे. काय सांगतोयस काय? ते तर सांग की आधी. ऐक, मगाशी मी म्हणालो ना की मी कुणाकुणाच्या प्रेमात पडलेलो नाही म्हणून, पण अगदीच प्रेमात नसलो ना पडलो तरी एक मुलगी मला आवडली आहे. अरे चोरा, कोण आहे ती? काय नाव? अरे मी भेटते की तिला. नाही, काही उपयोग होणार नाही. अगं ती आहे चेन्नईला, तिचं नाव आहे सौम्या. अगं आई, म्हणजे चेन्नईला राहते ती आणि तू मुंबईत? पाहिलंस का कधी तिला? काय म्हणाली ती? सांग ना. अरे हे आधी नाही का सांगायचं? भलत्याच पोरींबद्दल सांगण्यात माझा अमूल्य वेळ वाया घालवलास का नाही? बरं ते असो, या चेन्नईच्या पोरीचं काय मला सांग. ते तसं सांगण्यासारखं नाहीच आहे. ते मला ठरवू दे रे, तू सांग. अगं ही सौम्या चेन्नईची असली ना तरी राहते इथे मुंबईत. मी तिला 1-2 वेळा पाहिलं, पण मी तिची सगळी माहिती पण जमा केली आणि त्या माहितीच्या आधारे मी तुला सांगू शकतो की तिला मी पसंत पडणारच नाही आहे. तू तिला पसंत पडणारच नाहीस हा निराशाजनक विचार आधी मनातनं काढून टाक. मला तिची माहिती सांग. ऐक,
ती चेन्नईची आहे हे मी तुला सांगितलं. तिला इंग्रजी आणि तामिळ भाषेशिवाय दुसरी भाषा येत नाही. मला सांग मग, आईचा आणि तिचा संवाद कुठल्या भाषेत होईल? अरे आपण तिला आपली माय मराठी शिकवू ना. नाही, तिला तामिळशिवाय दुसरी कुठलीच भाषा आवडत नाही म्हणे. मी नेमकी माहिती काढली ना तिच्याबद्दल माझ्या मित्राकडनं, तो तिला चांगला ओळखतो. अरे तसं असेल तर आपण आईला शिकवू तामिळ. 8 दिवसात कुठलीही भाषा आत्मसात करून देणारे कोर्सेस आहेत आपल्याकडे. काय आत्या, असं बोलायला लागशील ना तर माझा तुझ्याबद्दलचा आदर कमी होईल. बरं बाबा, तुर्तास ते भाषेचं बाजूला ठेव, आणखीन काय अडचण आहे? ती पूर्णपणे शाकाहारी आहे. आपण मांस मच्छी खाणार आहे. कसं काय जमणार? नाहीच जमणार. तिचा जो नवरा होणार असेल तो शाकाहारी हवाय म्हणे तिला. मग तू हो की शाकाहारी? मी आणि शाकाहारी? काय बोलतेस आत्या तू? मावदे, मला वाटतं हा विषय आपण इथे थांबवू, इतर दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलू. आत्या, यंदा पाऊस वेगळा पडला नाही का? काय जबरदस्त वेगळा पडला नाही का? हे बघ, मला असं म्हणायचं आहे की लग्न होईपर्यंत तू शाकाहारी असल्याचं भासव, नंतरचं नंतर बघू आपण. म्हणजे तिला फसवायचं होय आपण? नाही जमणार ग मला ते. मग हा मुद्दा आपण तुर्तास बाजूला ठेवू. आणखीन काही अडचण? अडचण म्हणजे काय, लग्नानंतर ती चेन्नईत सेटल होणार आहे म्हणे. म्हणजे मला आमची मुंबई सोडायला लागणार. मग नाही, मला नाही वाटत तू सांगतोयस ते 100% खरं असेल म्हणून. मला सांग, तू तिला भेटलायस का? तू तिच्याशी बोललायस का? नाही, माझ्या मित्रांनी तिच्याविषयी जमवलेली ही माहिती खोटी कशी असेल अगं? कोण आहे तुझा मित्र रे? माझ्याशी बोल म्हणव त्याला. पण तसं कशाला? मी त्या मुलीलाच भेटते. मी इंग्रजीत बोलीन तिच्याशी. अरे आजकालच्या जमान्यात अशा प्रकारची टोकाची मतं कोणाचीच नसतात. आणि तिने तुला पाहिलं असेल, बोलली असेल तुझ्याशी, तर तिच्याकडून नकार यायची शक्यता नाही आहे. मी सांगते ना तुला. ती मला होकार देवो किंवा नकार, पण मी तुला सांगतो, मी लग्न जर करणार असेल ना तर ते फक्त तिच्याशी, दुसऱ्या कोणाकोणाशी नाही. आणि तिच्या विचित्र अटींमुळे मला तिच्याशी लग्न करता येणं कठीण वाटतंय. म्हणून मी म्हणतोय की मी लग्नच करणार नाही. हे बघ, आता तू काही म्हणू नको. मला तिचा पत्ता दे, मोबाईल नंबर दे. मी काढते ना सगळी अचूक माहिती. ती कळली ना, मग पुढे काय करायचं आपण ठरवू. ठीक आहे, हो दे तुझ्या मनासारखं. मला नाही वाटत तू त्या दगडाला पाझर पाडू शकशील. काय रे, होणाऱ्या बायकोला आत्तापासून दगड म्हणायला लागला का तू? सॉरी, माझं डोकं जरा सैरभैर झालंय ग. मी काय बोलतो ते कधी कधी मला नाही कळत त्या. मी सांगते तुझं असं का झालंय बघ. म्हणजे ज्या मुलींकडनं तुला आधी होकार मिळाला होता त्यांना तू नकार ऐकवलास, आणि आता तुला ज्या मुलीकडनं होकार ऐकायचा आहे ती नकार कळवेल का काय अशी तुला भीती वाटते. बरोबर आहे? बरोबर आहे. तू थोडं मनावर घे. तुझ्या प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो. चल, मी निघते, आणि तसंच काही घडलं तर मी संपर्क साधते तुझ्याशी. ओके? आणि वैशाली आत्या निघाली. 2 दिवसानंतर छोटूला वैशाली आत्याचा फोन आला. अरे तुला भेटायचं आहे, कुठे आणि कधी भेटशील? काय बातमी काय? तू भेटलीस का तिला? काय म्हणाली ती? ते सगळं प्रत्यक्ष भेटीत सांगते. तू कुठेस आता? मी पोचतो ना तिथे. काय रे, गुडघ्याला बाशिंग बांधून धावत पळत येणार आहेस का? बाशिंग बिशिंग नंतर का आत्या, कुठे भेटू ते सांग आधी. आणि वैशालीनं भेटण्याची जागा सांगितल्यावर छोटू निघाला. आल्या आल्या त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यात बघत वैशाली आत्या म्हणाली, रिलॅक्स, तुझं काम झालंय. काम झालंय? काम झालंय माझं? म्हणजे ती तयार झाली? सौम्या तयार झाली? तयार नाही झाली, पण होईल. हे बघ, तिच्याविषयीची तुझ्याकडची माहिती संपूर्ण चुकीची ठरली. पहिल्या प्रथम सांगायचं म्हणजे ती चेन्नईची असली तरी ती मूळची इथेच आहे. तिचे वडील नोकरीसाठी तिथे गेले होते आणि ते सध्या तिथले झालेत. पण तिला आमची मुंबई आवडतीये. लग्नानंतर चेन्नईतच राहायला हवं असं तिचं म्हणणंच नाही आहे मुळात. काय सांगतेयस? तर काय. आणि तिला तसं मराठी येतं, पण उच्चार तिथली तामिळी बोलल्यासारखे होतात तिचे. आता तुझ्याशी लग्न होऊन ती रुळली तुझ्या घरात की सुधारतील तिचे उच्चार. आणि ती मांसाहाराविरुद्ध नाही आहे, फक्त तिला तो आवडत नाही इतकं आहे. असं आहे होय? मग मला मिळालेली माहिती नेमकी उलटी कशी? तेही शोधून काढलं बरं मी. तुझा तो जो कोणी मित्र आहे ना त्यालाही ती आवडली आहे, पण तिने त्याला साफ नकार दिला आहे. त्यामुळे तुझ्यासारखं कोणी तिच्यात इंटरेस्ट दाखवायला लागलं की तो तिच्याबद्दल चुकीची माहिती पुरवतो. बाय द वे छोटूराव, तुझ्या हे लक्षात आलंय का की तुझ्या प्रेमकथेतला तो खलनायक आहे? ते मरो ग. मला सांग, माझं प्रपोजल घेऊन तिच्याकडे जायचं ते कधी? नाहीतर आणखीन एखादा असाच तयार व्हायचा. सबूर सबूर.
एवढा उतावेळपणा तुझ्यासारख्याला शोभत नाही बरं. छोटूराव, तुझ्या लग्नाची जबाबदारी मी घेतली आहे ना खांद्यावर, ती मी पार पाडते का नाही ते बघत राहा आता. अहो पण जरा आत्या तू लवकर कामाला लाग बरं का. आणि लग्नाला नकार ऐकवणारा छोटू आता एका पायावर तयार झालेला आहे मंडळी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा एका पायावर तयार. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रमंडळीत कथाप्रेमींमध्ये ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.